हॅलो स्टुडंट, आज आपण ऑसिलेशन या चॅप्टर मधले कॅन यू रिकॉल यामध्ये काही क्वेश्चन बघूया. क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू मीन बाय लिनियर मोशन अँड अँग्युलर मोशन. आता यामध्ये लिनियर मोशन म्हणजे काय ते आपण आधी घेऊया. लिनियर मोशन म्हणजे an object when it is moving in a straight line then it is called as linear motion. म्हणजे एखादी ऑब्जेक्ट जेव्हा एका स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतो त्याला आपण लिनियर मोशन असं म्हणतो. त्यानंतर अँग्युलर मोशन, an object when it is revolve around a fixed point or when it is rotated around itself, जेव्हा तो ऑब्जेक्ट स्वतः भोवतीच फिरतो देन इट इज कॉल्ड एज अँग्युलर मोशन. आता या अँग्युलर मोशन मध्ये काय होतं की त्या ऑब्जेक्ट जेव्हा इथून स्टार्ट केला तो इथं येणार, इथं येणार, इथं येणार, म्हणजे त्याचा अँगल जो आहे तो बदलत असतो. त्यामुळे आपण त्याला म्हणतो अँग्युलर मोशन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅन यू गिव्ह सम प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स ऑफ ऑसिलेशन इन अवर डेली लाईफ. आता आपण एक्झाम्पल्स बघूया त्याचे. आता यामध्ये तुम्हाला माहितीये रॉकिंग ऑफ क्रॅडल्स म्हणजे जो पाळणा असतो तो असा सतत मोशन मध्ये फिरत असतो, हे त्याचं एक्झाम्पल आहे. स्विंगिंग ऑफ स्विंग, त्याच्यानंतर मोशन ऑफ अ क्लॉक ऑफ अ पेंड्युलम, हे सुद्धा त्याचं उदाहरण आहे. तुम्हाला माहिती आहे की एखादी पेंड्युलम जो आहे त्याचं मोशन हे अशा प्रकारे होत राहतं, हे त्याचं उदाहरण आहे दिस वन. त्याच्यानंतर आपण व्हायब्रेशन ऑफ अ स्प्रिंग, हे सुद्धा आपण त्याचं उदाहरण सांगू शकतो. त्यानंतर अप अँड डाऊन मोशन ऑफ अ निडल ऑफ स्विंग मशीन, व्हायब्रेशन ऑफ अ स्प्रिंग ऑफ गिटार और व्हायलिन, हे आपण त्यात उदाहरणं देऊ शकतो. मग आता यामध्ये आपल्याला माहिती आहे की ऑसिलेशन यामध्ये त्याचं मोशन जे आहे ते अप अँड डाऊन पण होत आहे आणि त्याचं मोशन या फॉर्म मध्ये पण होत आहे. दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ ऑसिलेशन्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू नो अबाउट रिस्टोरिंग फोर्स. आता तुम्हाला रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय ते माहिती पाहिजे. द फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी. आता हा फोर्स जेव्हा आपण त्या बॉडीवर ऍक्ट करतो टू ब्रिंग बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन, त्यानंतर तो त्या बॉडीला त्याच्या ओरिजिनल पोझिशन मध्ये आणतो, दॅट फोर्स इज कॉल्ड एज रिस्टोरिंग फोर्स. त्याला रिस्टोरिंग फोर्स म्हणतात. आता री म्हणजे पुन्हा त्याला स्टोअर करणे, दॅट इज कॉल्ड एज रिस्टोरिंग फोर्स. तो जो फोर्स आपण ऍक्ट करतो तो त्या बॉडीवर जेव्हा ऍक्ट होतो तेव्हा त्याला त्याच्या ओरिजिनल पोझिशन मध्ये आणलं जातं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट यूज ऑफ ऑसिलेशन कॅन यू आयडेंटिफाय वेअर. आता यामध्ये तुम्हाला माहिती आहे की ऑल द इन्स्ट्रुमेंट्स लाईक एज गिटार, व्हायलिन, द स्प्रिंग ऑफ दिस गिटार अँड व्हायलिन दे व्हायब्रेट, ते व्हायब्रेट होतात अँड दे एक्झिक्यूट द ऑसिलेटरी मोशन. ते ऑसिलेटरी मोशन मध्ये व्हायब्रेशन त्यांचं होत राहतं. त्याच्यानंतर आपण अजून उदाहरण घेऊ शकतो, ऑल द इन्स्ट्रुमेंट्स लाईक एज ड्रम, तबला. आता या तबला आणि ड्रम याच्यावर जे ते एक स्ट्रेच इलास्टिक मेम्ब्रेन असतं, व्हेन दिस इलास्टिक मेम्ब्रेन व्हेन इट व्हायब्रेट, जेव्हा ते व्हायब्रेट होतं ऍट दॅट टाइम इट प्रोड्यूस द साऊंड, ते साऊंड प्रोड्यूस करतं आणि इट एक्झिक्यूट द ऑसिलेटरी मोशन. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूया, एक्सप्लेनेशन ऑफ पिरियडिक मोशन.
आता यामध्ये क्वेश्चन तुम्हाला अशा प्रकारे विचारला तो एक्सप्लेन द टर्म पिरियडिक मोशन, स्टेट इट्स एक्झाम्पल्स. आता सगळ्यात आधी पिरियडिक मोशन म्हणजे काय, तर एनी मोशन विच रिपीट इटसेल्फ आफ्टर अ डेफिनाइट इंटरवल ऑफ टाइम, देन इट इज कॉल्ड ॲज पिरियडिक मोशन. म्हणजे जे मोशन एका विशिष्ट अशा वेळेमध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होत राहतं, दॅट मोशन इज कॉल्ड ॲज पिरियडिक मोशन. आता या ठिकाणी काय होतं, अ बॉडी परफॉर्मिंग द पिरियडिक मोशन गोज ऑन रिपीटिंग सेम सेट ऑफ मुवमेंट अगेन अँड अगेन. म्हणजे या ठिकाणी त्याचं सेम सेट ऑफ मुवमेंट हे पुन्हा पुन्हा रिपीट त्या ठिकाणी होत राहतो, दॅट मोशन इज कॉल्ड ॲज पिरियडिक मोशन. आता द टाइम टेकन फॉर सच अ मोशन इज कॉल्ड ॲज इट्स पिरियड. म्हणजे त्याला लागणारा जो वेळ आहे, द टाइम टेकन फॉर वन सच अ सेट ऑफ मुवमेंट, म्हणजे एका सेटसाठी, म्हणजे इथून समजा हे मोशन होत राहत असेल, आता इथून इथपर्यंत लागणारा जो वेळ असतो, दॅट इज कॉल्ड ॲज इट्स पिरियड ऑर पिरियडिक टाइम. द टाइम टेकन बाय द पार्टिकल फॉर वन सच अ सेट ऑफ मुवमेंट इज कॉल्ड ॲज इट्स पिरियड ऑर पिरियडिक टाइम. आता या ठिकाणी त्याची जी एंडची जी पोझिशन आहे, इट इज सेम, द स्टेट इज सेम ॲज द बिगिनिंग. म्हणजे जिथून त्याचा एंड होतो तिथूनच त्याची सुरुवात या ठिकाणी होते. त्याचे आपण एक्झाम्पल सांगू शकतो. तर एक्झाम्पल जे आहे ते द मोशन ऑफ अ हँड ऑफ अ क्लॉक, त्यानंतर द मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन, हे सुद्धा त्याचं एक्झाम्पल देऊ शकतो आपण. किंवा द मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. तुम्हाला माहिती की जो न्यूक्लियस आहे तो ऍट द सेंटर असतो आणि इलेक्ट्रॉन जो असतो तो हा त्याच्या भोवती फिरत असतो. दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ पिरियडिक मोशन. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅन यू टेल तो क्वेश्चन जो आहे तो, इज द मोशन ऑफ अ लीफ ऑफ अ ट्री ब्लोईंग इन द विंड पिरियडिक. म्हणजे एखादी लीफ जी आहे, झाडाचे पानं जे आहे ते जेव्हा हवेमध्ये ब्लो होतात त्यावेळेस ते पिरियडिक असतात की नाही असं तुम्हाला विचारलेलं आहे. आता द मोशन ऑफ अ लीफ ऑफ अ ट्री ब्लोईंग इन अ विंड ऍट द टाइम इट ऑसिलेट, ते ऑसिलेट होत राहतात. बट द ऑसिलेशन ऑफ दिस लिव्स इट हॅज नॉट अ फिक्स टाइम, इट हॅज नॉट अ फिक्स पिरियड. तर असा विशिष्ट असा फिक्स असा पिरियड नसतो. मग इव्हन दो इट मोशन इज टू अँड फ्रो, जरी त्याचं मोशन हे टू अँड फ्रो असेल तरी ते इट इज नॉट अ पिरियडिक मोशन, ते पिरियडिक मोशन हे असू शकत नाही. हॅलो स्टुडंट, आपण आता ऑसिलेशन या चॅप्टर मधलं पॉइंट नंबर 5.3 यामधलं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन हा टॉपिक बघूया. यावर क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, एक्सप्लेन लिनियर सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर विथ द हेल्प ऑफ स्प्रिंग मास ऑसिलेटर. आता ही त्याची फिगर आहे. या फिगर मध्ये तुम्हाला 3 पोझिशन दाखवलेल्या आहे. एक म्हणजे स्ट्रेच, रिलॅक्स आणि कॉम्प्रेस. या ठिकाणी दिस वन इज स्प्रिंग, ब्लॉक, रेक्टँग्युलर ब्लॉक आणि हा रिजिड बॉल. त्याचं एक्सप्लेनेशन काय येणार ते आपण घेऊया आता. कन्सिडर अ स्मूथ फ्रिक्शनलेस सरफेस. अ रेक्टँग्युलर ब्लॉक इज प्लेस ऑन द दिस smooth surface having a mass m. The one end of this spring is attached to the rigid wall and the other end is attached to the rectangular block. Initially pull the block toward the rightmost side of this equilibrium position. पहिल्यांदा आपण त्याला या पूर्ण राईटमोस्ट पार्ट जो आहे या ठिकाणी आपण त्याला ओढलेलं आहे. देन वी रिलीज, त्यानंतर आपण त्याला रिलीज करायचं. रिलीज केल्यानंतर काय होणार, ऑन दिस स्प्रिंग
या स्प्रिंगवर इट एक्झर्ट द रिस्टोअरिंग फोर्स. त्या ठिकाणी रिस्टोअरिंग फोर्स हा एक्झर्ट होतो. तो एक्झर्ट झाल्यामुळे काय होणार, द ब्लॉक विल कम टू इट्स ओरिजिनल और इक्विलिब्रियम पोझिशन. तो त्याच्या ओरिजिनल पोझिशन मध्ये येण्याचा प्रयत्न करतो. व्हाय दिस इज हॅपन? दिस इज बिकॉज ऑफ द ऍक्सिलरेशन. या ठिकाणी ऍक्सिलरेशन हे ऍक्ट होतं. हे ऍक्सिलरेशन जे आहे इट ऍक्ट टुवर्ड द मीन पोझिशन. त्या ठिकाणी फोर्स आणि ऍक्सिलरेशन बोथ आर डायरेक्टेड टुवर्ड द मीन पोझिशन. आणि डिस्प्लेसमेंट जे आहे ते हे आहे. म्हणजे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सिलरेशन हे एकमेकाला विरुद्ध आहेत. देन वी कॅन राईट दिस ॲज A इज इक्वल टू F अपॉन M. आपण हा फॉर्म्युला जो आहे तो F इज इक्वल टू MA यावरनं मिळवलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे F इज इक्वल टू मायनस KX. देअरफॉर A इज इक्वल टू मायनस KX डिवाइड बाय M. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो वी कॅन से दॅट दिस ऍक्सिलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट बट हॅव्हिंग डायरेक्शन इज अपोजिट. त्याची डायरेक्शन जी आहे ती अपोजिट आहे. नंतर काय होणार मग हे इट कम्स टुवर्ड द इक्विलिब्रियम पोझिशन. हा ब्लॉक जो आहे तो इक्विलिब्रियम पोझिशन कडे येतो. जेव्हा तो इक्विलिब्रियम पोझिशन कडे येतो, आता तुम्हाला माहिती की डिस्प्लेसमेंट हे या साईडला आहे, पण इक्विलिब्रियमच्या साईडला गेलं तर डिस्प्लेसमेंट बिकम झिरो. ऍक्सिलेशन अँड फोर्स दे ऑल्सो बिकम झिरो. पण बिकॉज ऑफ दिस ऍक्सिलेशन, या ऍक्सिलेशन मुळे त्याचा जो स्पीड आहे तो स्पीड इट विल इन्क्रीज. तो स्पीड जो आहे तो इन्क्रीज होतं अँड इट अटेन द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. त्यामुळे या ब्लॉकला काय होतं, कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम मिळते. देन इट कंटिन्यू टू मूव्ह टुवर्ड्स द लेफ्ट साइड. हा जो ब्लॉक आहे तो लेफ्ट साइड कडे मूव्ह होतो. नंतर काय होणार, तो या ठिकाणी आल्यानंतर दिस स्प्रिंग इट बिकम कॉम्प्रेस. ते कॉम्प्रेस होऊन जातं. नंतर पुन्हा तुम्हाला माहिती आहे की बिकॉज ऑफ दिस रिस्टोअरिंग फोर्स विच इज एक्झर्टेड ऑन दिस स्प्रिंग. या स्प्रिंग मध्ये रिस्टोअरिंग फोर्स एक्झर्ट होतो. तो एक्झर्ट झाल्यामुळे काय होणार, अगेन इट कम टू इट्स ओरिजिनल पोझिशन. तो त्याच्या ओरिजिनल पोझिशन मध्ये येण्याचा प्रयत्न करतो. ओरिजिनल पोझिशन म्हणजेच ही मीन पोझिशन आहे. हा ब्लॉक जो आहे इथं न थांबता तो इट कम टुवर्ड द मीन पोझिशन. मग हा मीन पोझिशन आल्यामुळे काय होणार, हे जे डिस्प्लेसमेंट आहे एक्स इट विल रिड्यूस टू झिरो. ते झिरोला जातं पुन्हा. अगेन या ठिकाणी मग तो ब्लॉक इथं न थांबता पुन्हा त्याचा स्पीड हा वाढलेला असतो अँड इट अगेन गो टुवर्ड द राईट साइड. इन दिस वे दिस प्रोसेस इज टू बी कंटिन्यू. ही प्रोसेस पुन्हा 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 घडत राहते. पण आता तुम्हाला माहिती आहे इन दिस केस दिस अपोजिंग फोर्स, हा जो अपोजिंग फोर्स आहे तो काय करतो, दिस अपोजिंग फोर्स इट रिड्युसेस द स्पीड ऑफ द ब्लॉक. तो त्या स्पीड ऑफ द ब्लॉक जी आहे त्याचा स्पीड जो आहे तो रिड्यूस करतं आणि फायनली द ब्लॉक विल स्टॉप. तो जो ब्लॉक आहे तो स्टॉप होणार. मग या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता वी कॅन से दॅट सच अ ऑसिलेटरी मोशन अलॉंग अ सेम पाथ किंवा अलॉंग अ स्ट्रेट पाथ. या ठिकाणी हे जे ऑसिलेटरी मोशन आहे अलॉंग अ स्ट्रेट पाथ, दॅट मोशन इज कॉल्ड ॲज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. हे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजेच SHM असतं. त्यालाच आपण SHM असं म्हणतो. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डिफाइन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. गिव्ह 2 एक्झाम्पल्स. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन त्याची डेफिनेशन काय ना, तर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन is a periodic motion in which the force or acceleration always directed toward the mean position and its magnitude is directly proportional to the displacement from the mean position. म्हणजे या ठिकाणी काय असतं, तर हिअर इन दिस केस ही समजा आपण मीन पोझिशन घेतली, ही राईट साइड ही लेफ्ट साइड. यामध्ये हे डिस्प्लेसमेंट आहे, हे
राईट साईडकडचं डिस्प्लेसमेंट आणि हे लेफ्ट साईडकडचं डिस्प्लेसमेंट. यामध्ये हा जो फोर्स आहे, हा फोर्स आणि ऍक्सिलरेशन इट ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द मीन पोझिशन. दॅट मीन्स F इज इक्वल टू मायनस KX असतं. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एकमेकाला अपोजिट असतं. फोर्स या साईडला ऍक्ट होतो आणि डिस्प्लेसमेंट या साईडला. तसंच या साईडला पण आहे. Here in this case, this force is act toward the equilibrium position. That means F is equal to minus Kx. This is nothing but it is the linear simple harmonic motion. हे linear simple harmonic motion आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन, यूज युअर ब्रेन पॉवर. यामध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे, इफ देअर इज अ फ्रिक्शन बिटवीन अ ब्लॉक अँड द रेस्टिंग सरफेस हाऊ विल इट गव्हर्न द मोशन ऑफ द ब्लॉक. म्हणजे एखादी ब्लॉक आहे, समजा रेस्टिंग सरफेस म्हणजे असा एक सरफेस आहे, या सरफेसवर एक ब्लॉक आहे, तर त्या ठिकाणी काय होणार. तर इफ देअर इज फ्रिक्शन बिटवीन अ ब्लॉक अँड द रेस्टिंग सरफेस, म्हणजे या रेस्टिंग सरफेस आणि या ब्लॉक मध्ये जेव्हा फ्रिक्शन असणार त्यावेळेस काय होणार, इट विल अंडरगो अ डॅम्पिंग मोशन. त्यामध्ये डॅम्पिंग मोशन होणार. आता व्हॉट इज मीन बाय डॅम्पिंग मोशन. तर डॅम्पिंग मोशन म्हणजे हिअर इन दिस केस इट्स अँप्लिट्यूड इज डिक्रीजेस विथ टाइम. त्याचं जे अँप्लिट्यूड आहे हे कमी कमी होत जातं विथ टाइम. That means in that case the energy is to be reduced with time. त्याची एनर्जी ही कमी कमी होत जाते आणि फायनली तो ब्लॉक जो आहे तो स्टॉप होऊन जातो मोशन मध्ये.